नमस्कार. आज पाहूया आपण मस्त इथं पाहू शकता लसूण घेतलाय. कमीत कमी 1 वाटी लसूण आणि मस्तपैकी इथं मिरच्या, गावरान मिरच्या आहेत पाहू शकता तुम्ही. मग आता हा लसूण आणि ह्या मिरच्यांपासून आपल्याला अगदी भन्नाट अशी मस्त असा गावरान तडका बनवायचा आहे. चला मग लागूया तयारीला. लसूण मिरची म्हणतात ना, आणि खरंच सगळ्यांना आवडणारी. मग आता हे बघा, ह्या मिरच्या जरा मोठ्या मोठ्या आहे. मी अशा पद्धतीने त्याचे तुकडे करून घेते. मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता ह्या मिरच्या आणि हा लसूण, जेवढा लसूण तेवढ्या मिरच्या. मिरच्यांपेक्षा जास्त थोडा लसूण आहे पहा. आता हा मी पॅनमध्ये टाकून घेतलेला आहे ना. आपल्याला आता हा चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचं बरं का. तेल न टाकता असं भाजायचं आहे. पहा मग भाजणार बी आहे मी. किती पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने भाजणार आहे, तुम्हाला कळणच. अक्षरशः 15 महिनाभर टिकेन अशी ही चटणी होती. हा खरडा 1 नंबर होतं पहा. आणि खरंच हा खरडा म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा बरं का. तुमची भाजी नसली तरी चालेल, पण हा खरडा असला ना तरी मस्त माणूस भाकर खाणार पोटभर. अक्षरशः कुठेही प्रवासाला घेऊन जा, तोंडाला चव नसली तर तोंडाला चव येणार. पहा काय मस्त असं भाजले पाहू शकता. लसूण बी आपला मस्त भाजला आहे. तुम्हाला दिसत आहे असेल त्याच्यावर मस्त असे डाग पडलेत भाजलेले. पहा अक्षरशः मऊसूत असं भाजलेलं आहे. मस्त मऊ मिरची झालेली आहे पाहू शकता तुम्ही. तरीही मी अजूनही भाजते त्यांना. जास्त असं करपटही करायचं नाही, काय नाही, असं मापात भाजलं पाहिजे पहा. खमंग असं भाजून घेतलेलं आहे पाहू शकता. आता हे मिक्सरच्या भांड्यात आपल्याला वाटायचे, पण कसं वाटायचं, मिरचीचा गाळही झाला नाही पाहिजे आणि लसणाचा बी गाळ नाही झाला पाहिजे बरं का. मग चला आता आपल्याला घेतलं आहे वाटायला. पहा मस्त असा लसूण भाजलेला आहे, तो खमंग असा मऊसूत झालेला आहे. मग आता आपण हा कसा वाटायचा तेही मी तुम्हाला सांगते. मिक्स बाऊलमध्ये आपण संपूर्ण टाकल्याच्या नंतर हे बघा, पहा अजिबात गाळ नाही, काय नाही, लसणाचा बी तुकडा बारीक नाही झाला लसूण. आपल्याला हवा तसंच आहे. मिक्सर हा बंद चालू करायचा. अजिबात गाळ होत नाही, काय नाही, मस्त असा ठेचा हा तयार होतो आपला. आता इथं पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे. हे बघा, तेल थोडंसं मी जास्त वापरलं आहे बरं का. तुम्हाला जर कमी लागत असेल कमी टाकू शकता. कमीमध्ये बी मस्त, पण थोडंसं जास्त टाकलं ना की मिरची आपली अजिबात ठसकत नाही. आता इथं जिरे मोहरी टाकलेली आहे मी फोडणीला. तुम्हाला वाटलं तर टाका, नाही टाकली तरी काय प्रॉब्लेम नाही. अगदीच मस्त अशी बघा जिरी मोहरी फुललेली आहे आपली पाहू शकता. जिरी मोहरी फुलल्याच्या नंतर आता त्याची का मिरची टाकून पाहू शकता. बघा अजिबात बारीक झाली नाही. आपल्याला जशी हवी ना, आपण जसं एखाद्या खलबत्त्यात मिरची कुटतो ना खरडा, अगदी तसाच, काही फरक नाही झाला, तसाच झालेला आहे पाहू शकता. हे बघा, आता मस्त याच्यावर मीठ टाकून घेऊया. थोडासा मिरचीचा खरडा हा थोडा खारट करायचा. आणि खारट असं ह्या खरड्याला आहे ना अशी चव लागते ना भारी, थोडा खारट केला की वा, तोंडाला पाणी सुटतं बघा. आता आम्ही जास्त करून खरडाच करतो, कारण की आमच्या इथे शेतातली कामं चालू असतात. मग मिरचीचा खरडा आणि भाकर शेतात खायला खरंच खूप लय भारी वाटते. हे बघा, आता अगदी मस्त असा बारीक गॅस ठेवायचा आणि हा खरडा आपल्याला परतून घ्यायचा आहे. बारीक गॅसवर अगदीच मस्त असा परततो आणि खायला बी खूप टेस्टी लागतो. आता इथं पूर्ण खरडा मी असा परतून घेते बघा. आणि नंतर ज्यावेळेस होती त्यावेळेस आपल्याला इथं गॅसची फ्लेम मोठी करायची, मस्तपैकी परतून घ्यायचा एकदा. रंग बी छान दिसत आला, मस्त असा परतत आलाय पहा खरडा आपला. पहा किती सुंदर झालाय खरडा. मग नक्कीच सांगा मला हा खरडा कुणाकुणाला आवडला, कुणाला नाही आवडला, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओ कशा वाटतात तेही सांगा. माझ्या व्हिडिओ शेअर करा आणि मस्तपैकी करा आणि सगळेजण खा अशा छान छान रेसिपी. चला आता मी तुम्हाला इथं प्लेटमध्ये काढून दाखवते. पहा मस्त मोकळा फडफडीत आपला हा लसूण मिरचीचा खरडा तयार झालेला आहे.
भन्नाट मिरचीचा म्हणतात ना, भन्नाट मिरची लसूण खरडा एकदा करून पहा अशा पद्धतीने. मिरच्यांपेक्षा जास्त करून लसूण वापरायचा. खायला खरंच खूप छान आणि ज्याच्या तोंडाला चव नसेल चव बी येणार. मग पहा, आता मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते की आपला खरडा कसा वाटतो ना छान. पहा मग हा खरडा. चला उद्या भेटूया आपण. बाय.